तर 283 एसी लोकल 2029 पर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणणार आहे। मध्य रेल्वेचे पीआरओ स्वप्नील नीला यांनी ही माहिती दिलेली आहे। जून पर्यंत 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यात येणार असल्याचं देखील यावेळेला स्वप्नील नीला यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 132 स्थानकांवरती अमृत भारत स्टेशनच्या अंतर्गत डेव्हलपमेंट चालू आहे। यापैकी 17 स्थानकांचं काम हे आता झालेलं आहे। यामध्ये साधारणपणे 5775 करोड रुपयांची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये केली जाते आहे। MRVCच्या माध्यमातून आपण 238 एसी लोकलची जी ऑर्डर आहे त्याची ऑर्डर आपण देतो आहोत। त्याची टेंडरिंग ही जी प्रक्रिया आहे ही टेंडरिंगच्या प्रोसेसमध्ये आहे। याची टेंडरिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे 238 रेक साधारणपणे 2029-30 पासून फेज वाईज मॅनरमध्ये मिळतील। तर मुंबईतून मुलं बेपत्ता होणाऱ्या बातम्यांचं पोलिसांकडून खंडन करण्यात आलंय। समाज माध्यमांवर पसरणाऱ्या या बातम्या संपूर्णपणे खोट्या असल्याची माहिती पोलीस उपायुक्त बजरंग सोनावणे यांनी दिलेली आहे। खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरोधात मुंबईमध्ये पोलीस गुन्हे शाखा जी आहे ते गुन्हे दाखल करणार आहे। पोलीस उपायुक्त बजरंग सोनावणे यांनी हा इशारा दिला। दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी विविध समाज माध्यमांवर मुंबई शहरात लहान मुलांचे अपहरण व मिसिंग बाबत चुकीची माहिती पसरवण्यात येत आहे। ती माहिती वस्तुस्थितीस धरून नाही। याबाबत अशा अफवा पसरवणाऱ्या समाज माध्यमांच्या हँडल्सवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे। तर लोणावळ्याच्या टायगर पॉइंट दरीमध्ये पडून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। मुंबईहून ट्रॅकिंगसाठी आलेल्या तरुणीची दरीत पडून तिचा मृत्यू झालाय। ड्रोन, डॉग स्क्वॉड आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या प्रयत्नांनंतर 390 फूट खोल दरीतून तरुणीचा मृतदेह बाहेर काढण्यात आलेला आहे। लोणावळ्याच्या टायगर पॉइंट दरीमध्ये पडून मुंबईच्या 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय। संपूर्ण दरीमध्ये सध्या शोध कार्य जे आहे ते केलं जातं। अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली असं राधाकृष्ण विखेंनी म्हटलेलं आहे। अजित पवारांचा अपघात प्रकरणाबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे। अपघाताची चौकशी व्हावी अशी मागणी राज्य सरकारनं DGCI कडे केल्याचं देखील विखेंनी म्हटलं। अपघाताच्या चौकशीची विनंती स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनीच केलेली आहे। जे अपघाताची कारण काय तर त्याच्यामध्ये आता काही मंडळी काही वेगळ्या शंका व्यक्त करतात, त्याच्यावर मी काही भाष्य करणार नाही। परंतु या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे अशी स्वतः विनंती राज्य सरकारने आता DGCI ला केली आहे।